त्यामुळे या भारतीय संघ हा बार्बाडोसमध्ये अडकलेला होता आणि त्यानंतर विशेष विमानानं आता टीम इंडिया जी आहे ती भारतामध्ये पोहोचलेली आहे। अगदी काही क्षणामध्ये सगळे खेळाडू जे आहेत ते बाहेर येणार आहेत। बीसीसीआयने खेळाडूंसाठी, त्यांच्या घरच्यांसाठी, त्यासोबतच सपोर्ट स्टाफसाठी विशेष चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केलेली होती आणि गुरुवारी पहाटे म्हणजे अगदी काही क्षणापूर्वीच टीम इंडिया जी आहे ती दिल्ली एअरपोर्टवर पोहोचलेली आहे आणि त्यानंतर आता सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया ही मुंबईमध्ये येणार आहे। मुंबईमध्ये नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून टीम इंडियाची विजय मिरवणूक काढली जाणार आहे आणि यासाठी मुंबईमध्ये देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। कडेकोट व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि विराट कोहली आता बाहेर आलेला आहे। अखेरच्या सामन्यामध्ये ज्यानं अतिशय धडाकेबाज बॅटिंग केलेली होती आणि त्याच्यामुळेच एक टीम इंडियाला धावसंख्या वाढवण्यामध्ये आणि एक आकार मिळण्यामध्ये मोठा हातभार लागलेला होता। विराट कोहली बाहेर आलेला आहे। त्यानंतर उपकर्णधार हार्दिक पांड्या बाहेर येताना पाहायला मिळतोय। हार्दिक पांड्याची देखील अखेरच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी राहिलेली होती। एक टीम इंडियाचे मेंबर जे आहेत ते आता बाहेर येऊ लागलेले आहे। विश्वविजेता भारतीय संघ हा आता दिल्लीमध्ये दाखल झालेला आहे। दिल्ली बॉय असलेला विराट कोहली, त्याच्या चाहत्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। त्यासोबतच संजू सॅमसन असेल, सूर्यकुमार यादव असेल। सूर्यकुमार यादवने जो झेल घेतलेला होता तो अनेकांनी आपल्या स्टेटसवर ठेवलेला होता। त्यासोबतच तो केवळ कॅच नव्हता तर इथेच आपण मॅच जिंकलो होतो अशा प्रकारचं स्टेटस देखील यावेळेला अनेकांच्या मोबाईलवर असेल, सोशल मीडियावर असेल पाहायला मिळत होतं। उत्कृष्ट असा तो झेल होता, तो कधीही न विसरता येणारा झेल होता अशी प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी देखील दिलेली होती। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। एक मेंबर बाहेर येत आहेत। विराट कोहली आलेला आहे, सूर्यकुमार यादव आहे, हार्दिक पांड्या आहे। जवळपास 12 ते 15 तासाचा जो विमानाचा प्रवास आहे तो प्रवास करून आता टीम इंडिया ही आता भारतामध्ये दाखल झालेली आहे आणि एक जे खेळाडू आहेत ते आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। मोहम्मद सिराज आपल्याला पाहायला मिळतोय आणि चाहते देखील जे आहेत ते टीम इंडियाला चीअर्स करण्यासाठी, विश्वविजेत्या संघाला चीअर्स करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी अगदी पहाटेपासूनच आलेले आहेत। अगदी काही क्षणापूर्वीची दृश्य ज्यावेळेला विराट कोहली विमानतळाच्या बाहेर आलेला होता तर मोहम्मद सिराज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। बेरिस चक्रीवादळामुळे भारतीय संघ हा बार्बाडोसमध्ये अडकलेला होता आणि त्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी, त्यासोबतच त्यांच्या घरच्यांसाठी, सपोर्ट स्टाफसाठी, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसाठी एका चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली होती आणि हे चार्टर्ड प्लेन आपल्या खेळाडूंना घेऊन आता मायदेशामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीम इंडिया ब्रेकफास्ट करणार आहे। जवळपास 15 ते 16 तासांचा हा सगळा प्रवास होता, पण हा प्रवास इतका सुखकारक होता कारण की अर्थात टीम इंडिया ही विश्वविजेता होऊन मायदेशामध्ये परतलेली आहे। आजचा टीम इंडियाचा जो कार्यक्रम असणार आहे तो भरगच्च असा हा कार्यक्रम असणार आहे आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव हा देखील आलेला आहे। भारताचा 360 म्हणून सूर्यकुमार यादवची ओळख आहे आणि अखेरच्या सामन्यामध्ये त्यानं घेतलेला तो उत्कृष्ट असा कॅच ज्यानं मॅचला कलाटणी दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि हा सूर्यकुमार यादव देखील आता बसमध्ये पोहोचतो आहे। कडेकोट